नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 14 and we are discussing the previous questions from the chapter thermodynamics. In this video lecture we are discussing the two more examples from the Kerala CET. ठीक आहे, केरला CET मध्ये पहिला जो काही क्वेश्चन आहे केरला CET 2016 ला झालेला क्वेश्चन आहे and the second numerical is from the Kerala CET 2018. And the concept behind the both numericals is the simple Carnot engine. याही पूर्वी तुम्हाला Carnot इंजिनवरचे मी तुम्हाला न्यूमरिकल्स सॉल्व करून देण्याचा प्रयत्न केला. सिंपल फंड आहे Carnot इंजिनचा, सिंपल फंड आहे. तुम्हाला इफिशियन्सी, वर्क डन, सोर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी जर सिम्पली माहीत राहिलं तर काही मोठी गोष्ट नाही. आपण एकदा ते सिम्पली परत एकदा समजून घेऊया आणि आपण आपल्या क्वेश्चन्सकडे वळूया. ठीक आहे, फर्स्टली वी विल डिस्कस द न्यूमरिकल नंबर 1. वी डिस्कसिंग द सोल्युशन फॉर इट. क्लिअर. त्याच्या एकदा एक छोटी आपण Carnot इंजिनचा आपण इथं घेऊन घेऊया. ठीक आहे, हा झाला सोर्स, ही इथं तुम्हाला वर्क डन करायचा, ही झाली सिंक. ओके, सोर्ससाठी टेम्परेचर राहतो T⁻H. ठीक आहे, आणि अमाऊंट ऑफ हीट एनर्जी राहते सोर्स कसं Q⁻H. सिम्बॉल यूज करताय T टेम्परेचरसाठी. ठीक आहे, हॉट रिझर्वायर, सोर्स कसा राहतो हॉट रिझर्वायर. ठीक आहे, आणि कसं राहतो कोल्ड रिझर्वायर. याच्यासाठी टेम्परेचर राहते T⁻C आणि याच्यासाठी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिंक राहते Q⁻C. ठीक आहे, हे आहे तुमचं वर्क डन आणि वर्क डन राहते TH - TC. ठीक आहे, एफिशियन्सी जर तुम्हाला काढायचं असेल, ओके, किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सोर्सनी सप्लाय केली आणि किती वर्क डन केलं. वर्क डन किती केलं दॅट मच. ठीक आहे, QH मायनस किंवा QH मायनस QC. ठीक आहे, वर्क डन लिहू मी QH मायनस QC डिवायडेड बाय Q⁻H. चला काही हरकत नाही. ओके, हा झाला एफिशियन्सीचा फॉर्म्युला. आणि Carnot हीट इंजिनमध्ये परत एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या गोष्टीवरच तुमचा सेकंड न्यूमरिकल सॉल्व होतो की TH इज इक्वल्स टू राहतो QH. ओके, किंवा डिवायडेड बाय TC डिवायडेड बाय QC. ठीक आहे, ह्या दोघांचा रेशो किंवा सरळ सरळ म्हणजे इन प्लेस ऑफ टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर, ओके, यू कॅन राईट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टेकन फ्रॉम दॅट सोर्स. क्लिअर, म्हणजे ही आपण इक्वली लिहू शकतो आणि या रेशोवरच तुमचा सेकंड न्यूमरिकल सॉल्व होणार, विच इज फ्रॉम द केरला CET 2018. ठीक आहे, बघा हे पूर्ण आपलं Carnot हीट इंजिनची थेअरी. Carnot हीट म्हणजे आपण एक अतिशय छोट्या वेळात आपल्याला जर Carnot हीट इंजिन समजून घ्यायची होती. ठीक आहे, त्यासाठी आपण थोडीफार एक्सप्लेन केली. आपल्याकडे सगळे फॉर्म्युला, आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन, वी डिस्कसिंग द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द केरला CET 2016. अ Carnot इंजिन वर्किंग बिटवीन दिस टू टेम्परेचर 300 केल्विन अँड 400 केल्विन. ठीक आहे, हॅज 800 ऑफ एनर्जी ऑफ युजफुल वर्क. ठीक आहे, 800 जूल एनर्जी त्यांनी वर्क डनसाठी यूज केली. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द इंजिन फ्रॉम द सोर्सेस. क्लिअर, बघा एकदम सिम्पल आहे की बघा की द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द इंजिन फ्रॉम द सोर्सेस. ठीक आहे, म्हणजे इंजिनने ओके वर्क डन करण्यासाठी 800 जूलचं वर्क डन करण्यासाठी इंजिननं इथनं किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Q⁻H, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी एक्स्ट्रॅक्ट ओके सिस्टम फ्रॉम द सोर्स. ओके, म्हणजे जी काही हीट इंजिन आहे सोर्सपासून ते ती किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काढली जेणेकरून तिला किती वर्क डन करायचं आहे 800 जूल्स. ठीक आहे, आणि बघा जे काही Carnot हीट इंजिन आहे या दोन टेम्परेचरमध्ये वर्क करते. आता या दोघांपैकी 400 केल्विन कसं आहे जास्त ॲज कम्पेअर टू 300. मग ऑब्विसली 400 केल्विन राहणार सोर्सचं आणि 300 केल्विन राहणार रिझर्वायर, कोल्ड रिझर्वायरचं. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा T⁻H टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर किती राहायला पाहिजे 400 केल्विन. टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर 300 केल्विन. आपल्याला डायरेक्टली नाही म्हटलं की हॉट रिझर्वायरसाठी एवढं, कोल्ड रिझर्वायरसाठी. अरे पण आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. इन बिटवीन द Carnot हीट इंजिन वर्किंग इन बिटवीन दिस टू टेम्परेचर, म्हणजे आपल्याला सेपरेट करता आला पाहिजे. चला काय हरकत नाही. ओके,
आणि किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काढावं लागेल जेणेकरून तिला कितीचं वर्क डन करायचं आहे 800 जूल. ओके, आपला जो काही टार्गेट आहे आपल्याला क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी किती एक्स्ट्रॅक्ट केली ते फाइंड आउट करायचं. बघा एकदम सिंपल फॉर्म्युला. इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे की तिनं सोर्सपासून किती एनर्जी काढली आणि तिनं किती वर्क डन केलं. ठीक आहे, किती वर्क डन केलं. चला काही हरकत नाही. ओके, काय हरकत नाही. ओके, आता बघा इफिशियन्सीचा हा एक फॉर्म्युला झाला. आता वर्क डन म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय लिहू शकतो तुम्ही TH मायनस TC. ओके, Q सफिक्स Hच्या ठिकाणी काय लिहू शकतो T सफिक्स H. याचं लक्षात इफिशियन्सीचा हा बेसिक फॉर्म्युला की किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ती एक्स्ट्रॅक्ट करताय सोर्स करून आणि तिला किती वर्क डन करावं लागतं. ठीक आहे, मग Q सफिक्स H या फॉर्म्युल्यावरून आपण T सफिक्स H लिहिला. ठीक आहे, वर्क डनला बघा मी असंही लिहू शकतो असंही लिहू शकतो, परंतु मला टेम्परेचरमध्ये हवं म्हणून मी टेम्परेचरमध्ये लिहिलं. काही हरकत नाही. चला काही हरकत नाही. बघा आता हे इथं लक्ष द्या. ठीक आहे, बघा इथून आपल्याला सगळ्या गोष्टी फाइंड आउट करतो. बघा TH TC जी तुम्हाला व्हॅल्यू आहे. ओके, TH TC तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे काय वर्क डन पण आहे. म्हणजे तुम्ही ही फोर्थ रिमेनिंग फिजिकल क्वांटिटी दॅट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सोर्स यू कॅन इझिली फाइंड आउट. ठीक आहे, चला आपण काय करू रेसिप्रोकल करून घेऊ कारण की आपल्याला QH वर पाहिजे. ठीक आहे, डिवायडेड बाय W इक्वल्स टू TH अपॉन TH मायनस C. सगळ्या व्हॅल्यूज पुट करू. देअरफॉर Q सफिक्स H इक्वल्स टू W इकडे शिफ्ट केला. W इकडे शिफ्ट करून किती आला बघा 800 इंटू TH आपल्याकडे किती आहे 400. ठीक आहे, डिवायडेड बाय TH किती आहे 400. 400 मायनस 300 इथं किती राहिलं 100. 1010 गेट सॉरी हे दोन्ही झिरो काय झाले कॅन्सल. 8 चौक 32. चला काय हरकत नाही. हे 20 कॅन्सल. मग किती शून्य राहिले 2. म्हणजे 3200 जूल एवढी एनर्जी हीट इंजिनला सोर्सपासून काढावं लागेल जेणेकरून हीट इंजिन किती वर्क डन करणार 800 जूल्स. इथं लक्षात. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज देअर अँड द ऑप्शन सेकंड वन इज द करेक्ट वन. दिस इज द वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट अँड दिस इज द इजिएस्ट वे. ओके, आपण एकदम कॅनॉट हीट इंजिनला आपल्याला तिला पूर्ण कळून घेतलं आपण 2 मिनिटात आणि नंतरच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चला काही हरकत नाही. बघा अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन इझिली करू शकतो. सेकंड क्वेश्चनला काहीच वेळ लागणार नाही. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनसाठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं जो काही टेम्परेचर आणि एनर्जी हीट एनर्जी रेशिओमध्ये जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करून यू विल गेट सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. क्लियर. नाव सी a Carnot engine takes 300 calories of heat from the source at 500 केल्विन. काही हरकत नाही. ठीक आहे, जेव्हा हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर 500 केल्विन होतं तेव्हा तिने किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली 300. कोणी इंजिननी. काही हरकत नाही. अँड रिजेक्ट्स 150 कॅलरी ऑफ हीट टू द सिंक द टेम्परेचर ऑफ द सिंक. काही हरकत नाही. एकदम सिंपल. बघा इथे सांगतो परत. ओके ओके पहा. ओके बघा आता. ओके, तर जो काय हॉट रिझर्वायर होता याचा टेम्परेचर होता T सफिक्स Hच्या किती दिलं रे बाबा 500 केल्विन. ठीक आहे, मग इंजिननं काय केली या हॉट रिझर्वायर पासून किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर काढली 300 कॅलरी. ठीक आहे, मग सिंकला किती एनर्जी सबमिट केली बघा रिजेक्ट केली किंवा सबमिट केली. किती एनर्जी सबमिट केली 150. सिंकला तिनं दिलं 150 कॅलरी. दे आर आस्किंग टू फाइंड व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द सिंक. एकदम सिंपल. हॉट रिझर्वायर ओके किंवा सोर्स किंवा बघा एक तर हॉट रिझर्वायर पण म्हणू शकतो कोल्ड रिझर्वायर अदरवाईज सोर्स अँड सिंक. ठीक आहे, इथं आपण सोर्स म्हणू. बघा जेव्हा सोर्सचं टेम्परेचर 500 केल्विन होतं तेव्हा हीट इंजिननं सोर्सपासून किती एनर्जी घेतली 300 कॅलरी. ठीक आहे, मग 300 कॅलरीपैकी ओके काही तिने वर्क डन केलं आपल्याला माहित नाही वर्क डन. ओके, 300 कॅलरी एनर्जी घेऊन इंजिनने वर्क डन केलं आणि रिमेनिंग 150 कॅलरी एनर्जी इथं काय केली सबमिट. याचा अर्थ वर्क डन किती कॅलरीचं केलं 150 कॅलरी. ओके, तर त्या सिंकचं टेम्परेचर काय राहिलं फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. इथं लक्षात. ओके, रेशिओ ऑफ अ टेम्परेचर टू द सोर्स अँड सिंक इज इक्वल्स टू द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऑफ अ सोर्स टू द सिंक. क्लिअर. 3 फिजिकल क्वांटिटीज आहे आपल्याला. QH आहे आपल्याकडं QC आहे.
ओके, आपल्याला TC फाइंड आउट करायचा आहे, TH दिलेला आहे, सगळ्या गोष्टी तर पुट केल्या. TH इज हाऊ मेनी 500 केल्विन. TC मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. Q सफिक्स H इज नथिंग बट 300 केल्विन. ओके, आणि 150. पुन्हा एक गोष्ट तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की जी काही हीट एनर्जी आहे ती कॅलरीमध्ये आहे. ॲक्च्युली आपल्याला एनर्जी कशामध्ये पाहिजे असते, जूल, SI युनिटचा जर विचार केला. परंतु काय आहे ना, इथे रेशो आहे आणि रेशोमध्ये काय होतं ना, याच्या लक्षात कॅलरी गेट काय होते बेटा, कॅन्सल. त्याच्यामुळे मी कन्वर्ट करण्याच्या भानगडीत पडत नाही. ओके, आपल्याला माहित आहे की 1 कॅलरी इक्वल्स टू 4.2 जूल. म्हणजे जी काही कॅलरीमध्ये व्हॅल्यू आहे ती जूलमध्ये जाते, 4.2 न मल्टिप्लाय केलं. मग इथे 300 इंटू 4.2. ओके, मग हे जूलमध्ये गेलं. खाली पण बेटा 4.2 इंटू जूल. परंतु रेशो असल्यामुळे ही टोटल क्वांटिटी काय होणार आहे, कॅन्सल. त्याच्यामुळे आपण तिला CGS मध्येच ठेवणार आहे. SI युनिटमध्ये आपण कन्वर्टच्या भानगडीत पडायचं. युनिट कधी कन्वर्ट करायचं, जेव्हा रेशो भेटतो. एखाद्या सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशो राहतो तर युनिटचं महत्त्व नाही राहत, कारण की ते काय होतं, कॅन्सल होतं. त्याच्यामुळे मी इथं त्या भानगडीत पडलो नाही, कारण की मी नेहमी म्हणतो तुम्हाला की SI युनिटमध्ये पाहिजे. ओके, मेक इट टू SI युनिट. पण इथे तसं करण्याची गरज नाही. आपल्याला TC फाइंड आउट करायचं, आपण काय करू, रेसिप्रोकल करूया. therefore TC अपॉन 500 इक्वल्स टू 150 अपॉन 300. काही हरकत नाही. बघा 10 गेट कॅन्सल, 15 दुनी 30 म्हणजे 1/2 इंटू इकडे काही झालं बेटा 500. इथं भाग गेला, किती राहिले 250 केल्विन. Therefore the second option is correct one. This is the solution for the numerical number second, which is from the Kerala CET 2018. अशा पद्धतीने जर आपण करण्याचा सॉल्व प्रयत्न केला तर इझिली सॉल्व होऊ शकतो. आणि इझी क्वेश्चन्स आहे, असे क्वेश्चन्स तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे. ठीक आहे. याच्यात आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये ग्राफला खूप महत्त्वाचा, PV इंडिकेटर डायग्रामला खूप महत्त्वाचा, परंतु इझी कॅरनॉट हीट इंजिनवरचे इझी. ओके, अशा पद्धतीनं आपला उपक्रम चालू आहे. आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.